होणार सप्तचिरंजीवाचं पूजन, मार्कंडेयाचं पूजन, आयु आरोग्य लाभो, आशीर्वादाचं हे पूजन. आणि ते पूजन म्हणजे वयाचे वर्ष. उदाहरणार्थ वाढदिवस करतो आपण, वय आतापर्यंत झालेलं मागं गेलं, पुढं येणारा जो वर्ष आहे त्या वर्षासाठी हा जो काही उत्सव असतो केला जातो, हे पूजन केलं जातं की पुढचं येणारं वर्ष तुमचं चालू झालेलं वर्ष, त्या वर्षामध्ये तुम्हाला आयु आरोग्य हे मिळावं. कारण आपली ही गादी नाथ संप्रदायाची गादी, कडकडीत वैराग्याची गादी. आता अप्पा महाराजांचे वय 63 वर्ष संपून 64 लागलेले आहे. आणि ह्या वयानंतर जे काही अण्णा स्वामींनी सद्गुरूंनी जेव्हा मागं अनुष्ठान झाल्यानंतर सांगितलंय, बाबा आपला ग्रस्ताश्रमातला प्रपंच आहे, प्रपंच करून परमार्थाची गादी आपली आहे. शेवटी संन्यासाची आपली गादी. ते वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय ते वैराग्याची ही कडकडीत गादी आहे. शेवटी गृहस्थाश्रमाचं कर्तव्य संपत चालल्यानंतर मुलं झालेत, मुलांना लग्न झालेत, मुलांना मुलं झालेत, पुढची संतती आहे, पुढच्या गोष्टी जोपर्यंत ऋण म्हटलंय ना, स्त्री ऋण, पितृ ऋण, देव ऋण, ऋषी ऋण, ही ऋण आहेत पाठीमाग असतात. आणि ह्या ऋणाप्रमाणे एक एक ऋणातून मोकळ होत गेल्यानंतर महाराजांचं सांगणं असायचं, अण्णा स्वामींचं सांगणं असायचं हे. आणि ज्यावेळेस वेळ येते म्हणे बाबा, त्यावेळेस तू फक्त निमित्ताला राहणार आहेस. तुझ्या पाठीमागचं जे म्हणतो ना आपण एम्प्लिफायर काय म्हणतो नाही, तिकडून तो भाग राहणार आहे. ज्यावेळेस वेळ आली की त्यावेळेस तुझ्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. कारण प्रपंचातून जबाबदाऱ्या आहेत सगळ्या. भक्ती संप्रदाय, भक्तीचा मार्ग वाढवायचा आहे तुला. गावोगावी जाऊन सगळ्या गोष्टी, सगळं आनंद द्यायचा आहे, भक्तीचा मार्ग द्यायचा आहे. गुरुमंत्र, इच्छा झालेल्या भक्तांना मंत्र द्यायचे. त्या मंत्रातून ज्यांना ज्यांना जे करतील त्यांना ते यश मिळेल, ते जे करतील त्यांना सगळ्या अनुभूती येतील, जे वागतील त्यांना तशा गोष्टीचं प्राप्त होईल. जे म्हणतात ना टक्केवारी सारखे, जे टक्केवारीने जप करतील तसंच टक्केवारी त्यांना मिळणार आहे. जे अगदी ठाम विश्वासाने, ठाम नियमाने, ठाम वेळेवरती करतील त्यांना तसंच श्रेय मिळणार आहे. कारण महाराजांची तकमक भक्तासाठी भरपूर असते, सर्वांसाठी असते. जो वागेल, जो त्या नियमात राहील, सांगितल्या शब्दात राहील, त्याच्या मागे महाराजांची दृष्टी असते. कारण गुरुमंत्र हा स्वार्थासाठी नाहीये. कारण म्हणलेलं आहे आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक, हे सगळं प्रपंचातलं तुम्हाला भौतिक सुख सगळं मिळू दे, त्या आशीर्वादाने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ दे, मग अध्यात्माची स्थिती आहे. दैविक शक्तीची जागृती कशी आहे इकडे सांगितलंय. पण संकल्प काय नुसतं काय नाटक असतं काय? संकल्प घ्या पाणी हातातून सोडा, नाही नाही. संकल्पबद्ध असल्या, बद्ध म्हटलंय. संकल्प सोडणं म्हणजे संकल्पात बद्ध होतोय आपण.
संकल्प त्याच्यासाठी नाहीये. तो संकल्पाप्रमाणे धर्म अर्थ काम आणि मोक्ष, शेवटी मोक्षाचा मार्ग ह्या मंत्रातून मिळतोय. पण जो अभ्यास करेल, त्याप्रमाणे नियमन करेल, त्याप्रमाणे गुरुचा ध्यास ठेवील, गुरुचं सतत नामस्मरण ठेवून अहोरात्र म्हणल्यासारखं सद्गुरवे नमः सद्गुरवे नमः म्हणत प्रपंच करून परमार्थ कसा आहे की सोपा आहे, पण तो आपल्याला साधत नाही. कारण दोन हात जसे आहेत, एक हात प्रपंचासाठी, एक हात परमार्थासाठी. पण आपण दोन्ही हात प्रपंचालाच देतो. परमार्थ आहे, कोपऱ्यात बसलेलं देवघर आहे, फोटो महाराजांचा कोपऱ्यात ठेवलेला आहे. एखादा दिवस सुट्टीचा आला, वा वा आज आपल्या सुट्टीचा आपण जप करू, तप करू. सुट्टीचा दिवस आला की धंदे तर फार कठीण काम आहे. सुट्टीचा दिवस म्हणलं कारण माणूस नोकऱ्या करून दिवसभर जायफळ असती सगळी जातो. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, जो वार असेल सुट्टी जातो, त्या दिवशी मग सगळं मन मोकळं वातावरण असतं. परमार्थ कुठून घडणार आहे? आम्ही पुष्कळ ठरवतो महाराज, पण आम्हाला जमतच नाही. अरे जमणार कसं नाही, जमलाच पाहिजे. पण आपलं मन कसं आहे, मनाला स्थिरता दिल्याशिवाय, मनाला थोडंसं वळण दिल्याशिवाय कसं काय घडणार? धड प्रपंच नीट होत नाही, मग धड परमार्थ नाही. जिथे दैविक अधिष्ठान आपल्या घरात निर्माण झाले तिकडे जर लक्ष दिलं नाही तर दोन्ही चाक स्थिर चालत नाही. मी पुष्कळ पळतो, धडपडतो, पण मला यश काही प्राप्त होत नाही. अरे यशाचं तुला जर पाठीमागं साधन दिलंय ते सांभाळ, त्याप्रमाणे श्रद्धेने कर. बरं, जिकडं दिवा चमकेल तिकडं अशी जर आपली भक्ती राहील, गुरु ठेवायचा बाजूला, दुसराच पाहायचा, तिसरा, अशी जर बुद्धी आपली राहिली तरी कुठपर्यंत आयुष्याची मर्यादा कुठपर्यंत दिलेली आहे. आणि शेवटी काय होतंय की शेवटचा जसं म्हणलंय ना, बालपण मे खेल गमायो तारुणपण मे काम, बुद्धेपण में कापन लागे निकल गए अवसान, अब तुम भस्म रोगे राम. अशा वेळेस तो होणाऱ्यालाच होतो तो पश्चाताप होतो. तो अरे अरे मनाशी सारखा तगमग करत राहतो. डाग पडून गेल्यावर काय सगळं भोपडत बोलून येणार, राम र शब्द येणार नाही. लांब 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 देव म्हणतो लांबच राहतं, कशाला जन्मभर तू लक्ष दिलं नाही आणि आता लांब 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 लांबच राहा. मग ही जी शेवटच्या क्षणाला पाहिजे असतं आपल्याला, ते काही साधन राहत नाही. हल्ली आपण बघतो वेळ घ्यायचा नाही, फार थोडक्यात सांगायच्या गोष्टी. पण जसे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण पुलावर असते, कुठं वाट्यावर असते, काठ्या घेऊन याचं त्याचं त्याचं याचं त्याचं त्याचं. अरे हा वेळ आपली शेवटची काय मिळवायची आहे? जन्माला हेला अशी गोष्ट नाही व्हायला पाहिजे. कमीत कमी भक्त लोकांनी तरी हे लक्ष ठेवलं पाहिजे की ह्या सद्गुरू शिवाय आधार नाहीये, मार्गदर्शनाशिवाय आधार नाहीये. कलियुगाचा भाग कठीण कठीण होत चाललेला आहे. असे भयानक रोग निर्माण होत चाललेले, सगळ्याच गोष्टीचा असा भाग एक 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 निर्माण होत चाललाय. पण शेवटी कसं आहे की तारणार आपल्या पाठीमागं आहे, तर तिकडे लक्ष देऊन आपण राहिलो, दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण चाललो, आपल्या केसाला धक्का नाही. आणि आता जशी महाराजांच्या वेळा वेळा येतील त्यावेळीप्रमाणे सगळ्या गोष्टीचा भाग घडत जाईल. हे आजचं महाराजांचं सांगणं आहे. आता 60 ओलांडली, 64 आणि 65 पर्यंत आली. शेवटी कसं आहे की आपल्या गादीचा जो भाग आहे, आपल्या जो संप्रदायाचा जो भाग आहे, तो शेवटी ती दीक्षा, तो आंतरिक भाव, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टीचं वळण पडतं. पण सांगितलंय महाराजांनी वेळ आल्यानंतर गोष्टीचं सांगितलं नाही, वयाचा भाग नाही सांगितला. पण शेवटी कसं आहे की
चाललंय ना पुढं 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 पुढं, शेवटी ते म्हणतील त्या दिवशीचा वेळ आला की झालं सुरुवात. म्हणून आजचा जो भाग वर्धापन सोहळ्याचा आहे, सर्व भक्तांना जी काही इच्छा होती, आजचे दर्शन, आजचे 2 शब्द ऐकण्यासाठी जो काही भाग होता, हा सर्वांना मिळालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, कारण अण्णा स्वामी म्हणायचे, हे सांगायला नाही पाहिजे, मी पण सांगतो तुम्हाला, जर गुरुचं जर आयुष्य वाढवायचं असेल तर भक्तांनी तशा गोष्टीचा नियम पक्का ठेवला पाहिजे, उपासना ठेवली पाहिजे. महाराजांनी विचारलं पाहिजे, आम्ही काय करायला पाहिजे ह्या गोष्टीसाठी, आम्ही काय नियमन केलं पाहिजे. कारण महाराज शेवटी म्हणायचे की माझं ओझं भक्तावरती आहे, त्यांना जशी इच्छा राहील तसं घडल. एकाची भक्ती, एकाची श्रद्धा पूर्णपणे जर असेल तर त्याच्या भागाप्रमाणे ते म्हणल्यासारखं ना, ते असं झालेलं थोडंसं असं होईल. पण 10 हाताचा जो भाग म्हणतो आपण, तिथं वजन जास्त असेल, 20 हाताचा भाग असेल, 50 म्हणल्यासारखं तसं जर असेल तर ते उचललं जात जाताना व्यवस्थित म्हणल्यासारखं पुढं मार्गस्थ होतं. म्हणून हा एक भाग आजच्या याच्यात सांगण्याचा झालेला आहे. कारण आप्पा महाराजांना बोलण्याचं काही हे नाही आहे, जिकडून येते महाराजांचा भाग येतो तो सांगितला जातो. अहो भाग्यम, अहो भाग्यम, आपण किती भाग्यवान आहे, पण ही कळतच नाही आपलं कोणाला. असो, पण ही जी काही आजची जी आशीर्वादाची सेवा सर्व भक्तांपर्यंत आजचा जो काही भाग सांगितलेला आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवून उपासनेलाच रोजचा नियम ठेवा आणि आपल्या कुटुंबाचं स्वतःचं कल्याण करून घ्या. कलियुगी भवतारक हे नाम, सुख दुःखामध्ये, असं सगळं सांगितलेलं आहे. तर काही मंडळी हुशार आहे, विद्वान आहेत, अभ्यासू आहेत. नुसता अभ्यास कामाचं नाही, हे प्रॅक्टिकली पण आपण केल्याशिवाय. कारण आपण जर वागलो तर मंडळी वागेल. ही जी जशी रोगाची लस असते तशी ही परमार्थ नामाची लस, जी सद्भक्ती, सद्भाव, सद्बुद्धीचा भाग असं घरात निर्माण होतो. अनुभवाशिवाय अनुभव घ्या, अनुभूतीने चला. रेणुका माता की जय. राजाधिराज योगराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. अप्पा महाराज की जय.